माऊलींचा सकाळी फोन आला आणि माऊलींचा फोन आल्यावर नाही शब्द आमचं तोंडात. सकाळी माऊलीने फोन केला म्हणजे आता काय विचारायची मी फोन आहे म्हणलं आलो. नंतर माहिती काढली, सांगितलं की आज सरपंच पदाची निवड. खरं तर ही ग्रामपंचायत म्हणजे मला वाटतं मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंच एवढे मी पण दोन पाय. एकदा माणूस खुर्ची बसला तो काय 5 वर्ष खुर्ची सोडत नाही अशी परिस्थिती. आजच्या लोकशाहीच्या युगामध्ये दिलेला शब्द फार कमी लोक त्या ठिकाणी पाळतात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून एकत्रित रामाला आणि ताकदीने हे पॅनल लढवलं आणि या निवडणुकीमध्ये त्यांची मिळवलं आणि खऱ्या अर्थानं गावच्या विकासाची सुरुवात गेल्या 3-4 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करतात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण की जे शब्द तुम्ही एकमेकाला दिले त्यांच्या शब्दाप्रमाणे भले 1-2 महिने का इकडे तिकडे झाले असतील जीवनशैली, पण शब्द पाळलेले आणि हाच विचार खऱ्या अर्थानं. आताच बापूला विचारलं होतं, बापू आता किती महिने म्हटले आता मी शेवटचा आहे ते मागे राहिल्यामुळे मला जास्त महिने मिळाले. आता किती 2 वर्ष घडली होतीच तर 4 महिने रमणने सुरू केला. प्रक्रियेमध्ये वेळ झाला, कमजोर व्हायला उशीर झाला, प्रक्रियेमध्ये वेळ झाला तिला कमजोर व्हायला प्रक्रियेमुळे वेळ झाला. शेवटी तो प्रत्येक जण आपला कालावधी बसतो ना, आता किती 20 महिने वाटे आले भरपूर कालावधी हे म्हणले नाही तुमच्यामुळे झाला. 20 महिने कालावधी आता आणि खर तर समाजाला बहीण मिठा होता, ही बहीण कशी लागू होती तशी तुमच्या होत. पाहिलं तर जीवन शेट्टी झटका केला, सुरुवात झाली, त्याचे बंधू सरपंच झाले, नंतर माऊली बांगारे, अमोल बांगारे, नंतर हिरामन आणि आता बापू. आता ह्याच्याबरोबर उपसरपंच ताई सुद्धा काळेताईंना सुद्धा यावेळेला संधी मिळाली. ह्याच्या अगोदर सुद्धा 2-3 महिला सदस्य असतील सुद्धा उपसरपंचाची संधी मिळाली. म्हणजे कसं काय एकंदरीत इथं असं वाटतंय दिलेला शब्द अजूनही पाळणारी माणसं. बऱ्याच गावात मी फिरतो, बऱ्याच गावात फिरण्याचा योग येतो, परंतु ग्रामपंचायतची बॉडी 5 वर्षाचे पॅनल निवडून आलेलं असतं. हे पॅनल 5व्या वर्षात दुसरं पॅनल तयार झालेलं असतं आणि दुसरी बॉडी तयार झालेली असते आणि मूळ विचाराला बदल देण्याची प्रवृत्ती अलीकडे बळावत चालली. परंतु तुमच्या गावातली संस्कृती असेल किंवा तुमच्या गावातल्या ज्येष्ठ मंडळीचं मार्गदर्शन असेल, यामुळे ही सर्व तरुणाई आज एका विचाराला या ठिकाणी राहते. त्या सर्व तरुणांचे मी अभिनंदन या निमित्तानं करतो, कारण की आज हायवे लगत असणारा असलं मोठं गाव आणि क्षणोक्षणी या ठिकाणी सर्व नव्या गोष्टी घडत असतात. एखाद्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे हिरडोशी पट्ट्यात किंवा अगदी वेळोवेळ खोऱ्यामध्ये त्या ग्रामपंचायतीचा टॅक्स जेवढा गोळा होतो त्या टॅक्स गोळा होण्यामधून पाणीपट्टी सुद्धा जी गोळा होती त्यातून लाईट बिल सुद्धा भरता येत नाही, असं सुद्धा काही ग्रामपंचायत होत नाही. परंतु इथं कोट्यवधी रुपयाचा महसूल गोळा होतो आणि त्यातून नियोजनबद्धपणे किंवा असं कुठला अतिदायपणा नाही, नियोजनबद्धपणे या गावाचा विकास करण्याचं तुम्ही काम. येताना रस्त्याची परिस्थिती पाहिली, पुढच्या गावात आपण PMRD मध्ये एकदा रस्ता या ठिकाणी केला होता, परंतु आता रस्त्याची अतिशय दुरवस्था आहे. तर माऊली मला वाटतं या रस्त्याचं आता डांबरीकरणाचं काम करण्याचे लागलेले आता कॉन्क्रीट व्यवस्था आजकाल छोटस त्याची कॉन्क्रीट झालं पाहिजे, कारण की आता म्हणजे गावात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ आहे. यामध्ये मोठे वाळूचे ट्रक असतील, क्रशरचे ट्रक असतील किंवा सर्व वाड्या वस्त्यांना जोडणारा एकच मुख्य रस्ता असल्यामुळं अधिक या इंडस्ट्रियल एरियामुळे या ठिकाणी वाहतुकीची समस्या किंवा वाहतुकी तारांची संख्या वाढल्यामुळे या रस्त्याला दिवसेंदिवस ताण होत चाललेला आहे. इंडस्ट्रियल एरियाच्या बाबतीत मध्यंतरी लेझर कटिंगची कंपनी
गेलो होतो जीवन शेठ आणि हिरामनची नवीन उद्योग सुरू केला आणि आनंद वाटला कारण की नवीन टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजीचं अवलंबन करून या तरुणांनी या भागात इंडस्ट्री सुरू केली, स्वतःची इंडस्ट्री सुरू केली. आनंद वाटतो की आपल्या बरोबर राहणारी मंडळी तरुण मंडळी नवीन तंत्रज्ञानाचा अवगत करून या ठिकाणी उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. निश्चित आनंद आहे. बाहेरच्यानी यायचं इकडे कंपनी टाकायची आणि आपण तिथं जायचं नोकरी मार्ग किंवा काहीतरी व्यवसाय ठीक आहे, या गोष्टी आहेत. परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू करायचे पुन्हा एक जिद्द या निमित्तानं मला पाहायला मिळाली. आज काम करण्यापेक्षा रोजगार देणाऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं यापेक्षा मला वाटतं दुसरं महत्वाचं काम. आज तुम्ही रोजगार निर्मिती करताय आणि रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध करताय. त्यांची संकल्पना त्यांना मांडली कारण या इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रकारचे प्लॅन्ट आहेत. केमिकल फॅक्टरी आहेत, फार्मास्युटिकल आहेत, प्लॅस्टिकच्या आहेत, स्टील प्लॅन्ट आहेत, मोठे मोठे लेथ मशीनच्या फॅक्टरी आहेत, बॅटरीच्या आहेत. जे म्हटलं या इंडस्ट्रीमधून हजारो करोडो रुपयाची उलाढाल महाराष्ट्रामध्ये होती. इथल्याच व्यवसायात काम करणारी मंडळी आपल्यालाच माहित नसते की इथं काय प्रॉडक्ट आहे. मध्यंतरी आम्ही जीवनशैली तुम्ही आपण ठरवलं होतं परंतु काही कारणामुळे थांबलं. परंतु एक्झिबिशन वेळू एक्झिबिशन या ठिकाणी एक नवीन संकल्पना तयार करायची. वेळू परिसर शिंदेवाडी असेल, कासुर्डी असेल, राज्य असेल या सर्व परिसरातील उद्योजकांना एका व्यासपीठावर आणून या ठिकाणच्या असणाऱ्या सर्व प्रॉडक्टची माहिती जगभर कशी प्रसिद्ध होईल आणि इथल्या मालाला कसा बाजारभाव अधिक मिळेल आणि इथलाच रोजगार कसा वाढेल हा त्या मागचा उद्देश आहे. म्हणून आता ग्रामपंचायतचे सरपंच म्हणून शेवटी महसूल तर आपण गोळा करतो, महसुलातून लोकांची समाजाची कामं करता याबद्दल निमित्त हे काम चालू राहा. वेगळी काहीतरी आयडेंटिटी तुमची या निमित्तानं तयार झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि म्हणून या गावामध्ये आज लोकसंख्या जर म्हटली 2011ची लोकसंख्या आणि आताच्या लोकसंख्येमध्ये जमीन आसमानाचा अंतर म्हणजे आता जवळपास आपण 40-50 हजाराच्या पुढे जवळपास त्या लेवलला गेलेला असेल. आणि आज एवढी लोकसंख्या वाढली म्हटल्यानंतर ह्याला लागणारं पाणी असेल, इथल्या ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा या सगळ्या नागरिक सुविधा असतील या सगळ्यांवर काम येत चाललाय. मध्यंतरी आपण पाण्याची योजना मंजूर केली परंतु महाराष्ट्र प्राधिकरणाकडनं पाईप खरेदीला उशीर झाला. जूनच्या अखेरीला पाईप आले. तिथे जॅकवेलचं काम झालंय, तेच काम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. पाईपलाईनचं काम आता उपलब्ध नसल्यामुळे झालं नाही परंतु दिवाळीपर्यंत तरी या भागात निश्चित पिण्याचं पाणी येईल. कारण की पाण्याची टाकी ही वरच्या बाजूला ती बांधकामाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. इकडेही आपण करतोय जेणेकरून या विभागात पिण्याचा कायमचा प्रश्न आणि निकाली निघेल अशी परिस्थिती त्या ठिकाणी. आणि म्हणून आता भविष्य काळात तुम्ही जे काय सांगितलं प्राथमिक क्षेत्र असेल किंवा इतर शेठनी सांगितलं दुसरे जे काही गोष्टी आहेत त्याकरता ज्या मोठ्या योजना असतील त्यावेळेला जिथं आमचा जिथं सहभाग असतो किंवा जिथं आम्हाला पाठपुरावा करायला लागतो तिथं करण्याचं काम आमच्याकडून निश्चितपणे होईल. मला विशेष म्हणजे सांगायचं वाटतं आता जुनते असेल, शिंदेवाडी असेल किंवा इकडून गोगलवाडीला जाणारा रस्ता 3 मुख्य रस्ते या वाड्या वस्त्यांना जोडणारे आहेत. त्याचं मजबूती करत हा आता भविष्य काळातला आपला महत्वाचा विषय आहे. कारण की आता लोकसंख्या फार वाढलेली. आता सिंगल गाडी बसत नाही अशी परिस्थिती आहे. पुढून जर गाडी आली तर एक गाडी रोज घ्यायला लागेल अशी काय काय ठिकाणी. त्यामुळे ह्याच्या बाबतीत फोकस आपण करावं आणि एक चांगल्या पद्धतीचा आदर्श मिळून ग्रामपंचायत आहेच परंतु आदर्श गाव या निमित्तानं वाहतुकीच्या बाबतीत असेल, नियोजनाच्या बाबतीत असेल, सांडपाण्याच्या बाबतीत असेल, कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल किंवा महसुलाच्या बाबतीत असेल आदर्श गाव या निमित्तानं आपण निर्माण करावं अशा अपेक्षा आपल्याकडून या निमित्तानं व्यक्त करतो.